हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. लय दिवसाने भेटतो आहे माहिती आहे मला. आणि मला टाईम नव्हता भेटत लॉंग व्हिडिओ काढायला. आणि आज मला टाईम भेटला आहे तर मी विचार केला हा टाईम तुमच्यासाठी आहे गाईज. मी तुमच्यासोबत स्पेंड करणार आहे टाईम पूर्ण. पण हो, मी तुम्हाला हे सगळं दाखवेल की मी आज डे आउट कसं करणार आहे माझा, कुठे जाणार आहे आणि कसं जाईल, म्हणजे किती एन्जॉय करणार आहे. तसं तर एन्जॉयसाठी नाही चालली आहे मी दर्शनासाठी चालली आहे दादर सिद्धिविनायक मंदिरला. आणि आज खूप वर्षानंतर प्लॅन झाला आहे माझा जायचं, कारण की या 8ला मी लास्ट टाईमला गेलते, त्याच्यानंतरपासून मी अजून नाही गेले. आणि खरंच गाईज मी 8ला गेलते लास्ट टाईमला आणि त्याच्यानंतर मी आज चालली आहे. आणि आज पण बाय चान्स आमचा प्लॅन झाला आहे, तर त्याच्यासाठीच मी आज चालली आहे सिद्धिविनायक मंदिरला. आणि हो, माझ्यासोबत माझे फ्रेंड पण असतील आणि मी माझ्या स्वतःचाच ब्लॉग काढणार आहे आणि दाखवेल तुम्हाला मला किती मोठी लाईन भेटली दर्शनाची, आणि किती क्राऊड होतं मंदिरमध्ये, आणि आजूबाजूला काय केलं, कसं केलं, काय काय झालं आमच्यासोबत. मी दिवसाचं पूर्ण तुम्हाला माझा शेड्यूल तुम्हाला देऊन टाकेल गाईज आजचा. आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ नव्हतं काढलं, त्याच्यासाठी मी आज डिसाईड केला की आज बाहेर पण जायचं आहे आणि दर्शनसाठी जायचं आहे. तर आपल्या पब्लिकला हा व्हिडिओ तर दाखवलाच पाहिजे. आणि तेच, अजून काही नाही गाईज, भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. तर हे गाईज, आपण आता निघालो आहोत दादरसाठी जायला. तर मी खूप उशिरा रेडी झाली आहे. आपल्याला निघायचं होतं 1 वाजता आणि आता 2 वाजायला आले, तर आपण डायरेक्ट बसस्टॉपला भेटूया. तर गाईज, मी आता वाशी नाका बसस्टॉपवर पोहोचलेले आहे आणि आता इथून मी बस डायरेक्ट दादरची पकडणार. हा बघा आमच्या इथला बसस्टॉप. इथं मी आता दादरची बस पकडून दादरला डायरेक्ट उतरणार, कारण की इथून डायरेक्ट दादर आहे, तर मला स्टेशन वगैरे जायची गरज नाही. आणि तो तुम्ही मला सांगा मी कशी दिसते कमेंटमध्ये. आणि मी माझ्या मित्रासोबत मित्रासाठी थांबली आहे, अजून तो आला नाही. आणि खरंच आज मला खूप म्हणजे असं छान वाटतं आहे की आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे, कारण की मी 8ला होती लास्ट टाईम, तेव्हा मी गेलते. आणि आता माझा लास्ट इयर चालू आहे, तेव्हा आत्ता चालले आहे मी 8च्या नंतर आत्ता. तर असंच खरं मानायचं की आम्हाला बुलावा आला आहे सिद्धिविनायक, कारण की मी गेलेच नव्हते एवढ्या वर्षी, तर आज एवढ्या वर्षानंतर जाणार आहे. सी मॅलो कशी दिसते मी नक्की सांगा तुम्ही. आणि थोड्या वेळात आपण परत. तर हे गाईज, मी आता पोचले आहे सिद्धिविनायक मंदिरला आणि आता आम्ही आत दर्शन घ्यायला एंटर करणार आहेत. आणि मी आता बघते आजूबाजूला खूप असे स्मॉलशे शॉप आहेत, तिथून असं हारफुल घ्यायला आत चढवायसाठी. रिटर्न दिली माझी बोनी पण तर गाईज, मी सिद्धिविनायकच्या आत एंटर केला आणि मला दर्शन घेणार आहे. थोड्या वेळात तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि तर हीच तीच लाईन होती जी चरण दर्शनासाठी होती. आणि तुम्ही बघू शकता गाईज किती क्राऊड होतं. तर आम्ही ही लाईन अवॉइडच केली आणि आम्ही मुखदर्शनासाठी गेलो. आणि मुखदर्शनची पण होती 2-3 तासाचीच लाईन होती. मी एंटर करते, पण हा मेन गेट आहे गाईज. मी आत एंटर झाले आणि मुखदर्शनसाठी एंटर झाले मी, कारण की समोरून दर्शनासाठी खूप मोठी रांग होती, लाईन खूप मोठी होती. आणि मुखदर्शनासाठी पण खूप मोठी लाईन आहे. आता मी 10 मिनटापासून उभी आहे, लाईन अजून काय आली नाही मुखदर्शनची. तर लवकर आली तर चांगलं होईल. आणि मुखदर्शन असं मला काही वाटत नाही, बाप्पांचे पाया पडूनच मला खूप खुशी होणार. मी आनंद म्हणजे मराठी वीक आहे माझ्या, म्हणजे मला खुशी खूप होईल बाप्पाच्या मुखदर्शन. तर मला काही एवढं हे नाही आहे की चरण दर्शन हवे म्हणून मी मुखदर्शनलाच ठीक आहे. आणि हे मी बाप्पांना द्यायसाठी घेतलं आहे. आणि हो, मी सगळं दाखवेल तुम्हाला माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल. आणि ते खूप क्राऊड आहे, खूप वाईज आहे, त्याच्यामुळे माझं वाईज जास्त येत नसेल तुम्हाला. तर मी जेव्हा मुखदर्शनच्या थोडं समोर पोचले तर मी परत तुम्हाला ते दाखवेल, बाप्पांचं मुखदर्शन करेल तुम्हाला पण. ऑलमोस्ट मी पोचलेच आहे मुखदर्शनला आणि ते अलाउड नाही फोन यूज करायला. तर माझ्याकडून पॉसिबल होईल तर मी तुम्हाला दाखवेल.
बघू ट्राय आय विल ट्राय. तर सॉरी गाईज, मला एवढीच क्लिप घ्यायला भेटली आणि मी स्लोमो लावला आहे क्लिपवर. आणि फायनली आमचा मुख दर्शन झाला आणि आम्ही बाहेर आलतो गाईज. तर फायनली गाईज मुख दर्शन झालेलं आहे. चरण दर्शन नाही भेटलं कारण की खूप क्राऊड होता. चरण दर्शनला खूप मोठी लाईन होती. तर आम्ही मुख दर्शन केलं, तरी खूप छान वाटलं बघून. आणि आता जस्ट आम्ही बाहेर आलो आहे सिद्धिविनायकच्या. तर आता आम्ही ठरवतो आहे की इथून महालक्ष्मी पण आहे वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटवरून. तर आम्ही ट्राय करतो आहे तिथे जायचं. अगर आम्हाला जमलं म्हणजे टाईम आमचा मॅनेज झाला तर आम्ही तिथे जाणार महालक्ष्मीला. आणि तिथून पण महालक्ष्मीला जाऊन पण तिथून दर्शन वगैरे करून मग अजून आम्ही प्लॅन केला आहे. मी तुम्हाला नंतर सांगेल जसं जसं पुढं सगळं व्हिडिओ वाढत जाईल तसं मी तुम्हाला पूर्ण क्लिअरेशन करणार आहे कुठे कुठे काय काय करणार आहे. आता मी तुम्हाला जेव्हा सकाळपर्यंत मी काय काय केलं काय नाही केलं आणि किती वाजता टच वगैरे झालो आहे. आम्ही 3ला निघालो, आम्ही 4ला पोचलो इथे आणि बसमध्येच आलो आम्ही डायरेक्ट. आणि आम्हाला 20 मिनटाची मुखदर्शनची लाईन भेटली आणि चरण दर्शनची तर 2-2, 3-3 तास VIP चीच जात होती. तर नॉर्मल दर्शनचं सांगूच नाही शकत होतो. तर आता सध्या आम्ही आता जाणार आहे महालक्ष्मीला. तर मी आता कशी दिसते दर्शन करून आल्यावर, हा बघा टिक्का. तर गाईज महालक्ष्मीचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला कारण की आम्हाला जायचं आहे आता मूव्ही बघायला. आणि आम्ही तिकीट बुक केली आहे त्याची आणि 5 वाजताची आमची तिकीट, 5:30 वाजताचा शो आहे. तर आम्ही आता गेलो महालक्ष्मीला तर आम्हाला खूप टाईम लागेल आणि आमची मूव्ही मिस होईल. तर त्याच्यासाठी आम्ही परत कधी येणारच आणि लवकरच तुम्हाला माझा महालक्ष्मीचा व्हिडिओ बघायला भेटेल. माझा ब्लॉग येईल महालक्ष्मीचा. आणि आतासाठी भेटू थोड्या वेळात. तर फायनली मी क्युबिक मॉलला पोचले आहे आणि 10 मिनटात आमची मूव्ही घाबरकुंड स्टार्ट होणार आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट इंटरमिशनमध्ये भेटते. तर गाईज आता इंटरमिशन झालेलं आहे आणि ॲड चालू आहे. मूव्ही थोड्या वेळात चालू आहे, आता चालू होणार आहे. आता मी फक्त इंटरमिशन झालं आहे म्हणून व्हिडिओ शूट करते, नाहीतर मी अलाउड नाही व्हिडिओ काढायला थिएटरमध्ये. सो मी हा इंटरमिशनसाठी चालू केला की आता ॲड चालू आहे, एवढं कोण काय बोलणार नाही. पण मी मधले थोडे शॉर्ट्स घेतले ते तुम्हाला क्लिपमध्ये ॲड करणार आणि तुम्हाला दाखवणार. भेटूया तुम्हाला. तर येस गाईस, मी आता खूप थकलेली आहे कारण की इथे जा तिथे जा तिथे फिर पूर्ण दिवस माझा फिरण्यात गेला. आणि आजचा डे माझा खूप छान स्पेंड झाला आहे तुमच्यासोबत आणि खूप मजा आली मला आजच्या दिवसात. तर व्हिडिओ नक्कीच सांगा कसं आहे, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.